नमस्कार मित्रांनो, मी ट्रक ड्रायव्हर अशोक नलबे. मित्रांनो, घरचा डब्बा आणून जेवतोय कारण की पैसे वाचवायत म्हणून. 2 पैसे वाचले तर घर चालव. पण ते 2 पैसे पोलिसांना द्यावं लागतात. आपल्याकडून पैसे घेऊन ते हॉटेलमध्ये जेवतात आणि रात्रीचा डब्बा मी सकाळी खातोय. का खातोय? तर पैसे नाहीत म्हणून. अशी व्यवस्था जर रात्रभर डोळे फोडून होत असेल तर या धंद्याचा काय फायदा नाही. रात्रभर जागायचं, कष्ट करायचं आणि ते तास दीड तास उभे राहून 4-5 हजार रुपये घेऊन जातात आणि 24 तास काम करून 500-600 रुपये घरी नेतो आपण. ड्रायव्हर धंद्यामध्ये काही उरलं नाही मित्रांनो. ड्रायव्हर लाईन सोडून काहीतरी जॉब करा. जॉबमध्ये भरपूर प्रॉफिट आहे, भरपूर नफा आहे. घर जवळ राहतं, सगळं काय जवळ राहतं. ह्याच्यात काय घरदार सोडून राहावं लागतं मित्रांनो. परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे ड्रायव्हर लोकांची. त्यातल्या त्यात छोटी माल वाहतूक गाडी पिकअप, RTOचा त्रास. RTOकडून होता असलेला दंड 36 ते 40 हजार रुपये दंड करतो RTO. तेवढे पैसे कुठून आणायचे मित्रांनो मालकांना? मालक एका चक्करला 4-5 हजार रुपये मोठ्या मुश्किलनं कमवत असेल. 2.5 ते 3 हजार किलोमीटर गाडी चालवून. आणि RTO, प्रत्येक जिल्ह्यातला RTO त्रास देत आहे. या त्रासाला कंटाळून सतत जीवन त्रासात गेलेला आहे. चटणी भाकर खायला लागली. ठेसा आहे, खाराच्या फोडी आहेत, त्या खातो मित्रांनो. सरकारला माझं एक निवेदन आहे. छोट्या गाड्या कोणी न अडो, पोलीस अधिकारी असो, RTO अधिकारी असो किंवा बॉर्डर असो, काही असो, छोट्या गाड्याला त्रास देऊ नका. हे गव्हर्नमेंटला माझी एक विनंती आहे. गव्हर्नमेंटने छोट्या गाड्यासाठी विचार करायला पाहिजेत. छोट्या गाड्यांना काही परवडत नसतानाही चालवतात, दूर दूर जातात. मालक लोक कंटाळलेले आहेत. धन्यवाद.